ज्येष्ठांनी थोडंसं स्वावलंबी असलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट हातात मागू नका. बाहेर कुठे निघाला तर विचारा, स्मिता बाहेर चाललोय, काही आणायचंय का ग? बाहेर नेताना तुम्ही घेऊन या. 4 कामं हलकी तुम्ही करा तिची. आणि खरं तर ना, सुनांची बाजू घेता घेता बायकोवर अन्याय होणार नाही याचाही विचार करा. नाहीतर सुनेची बाजू घेता घेता तिच्यावर अन्याय करू नका. नाहीतर तिला सांगत बसायचं ती बरोबर आहे, ती बरोबर आहे का चूक आहे ते तिला गुपचूप सांगा. सगळ्यांच्या बरोबर सांगू नका. आणि हा विषय खूप महत्वाचा आहे. बायकोचा अपमान नाही 4 लोकांच्या समोर करायचा. आणि निर्णय तुमचे तुमचे तुम्ही स्वतः घ्या. फक्त बायकोला निर्णयात सामील करून घ्या. तुमच्यापैकी किती जण बायकोला आर्थिक व्यवहार सगळे सांगतात? करा बरं हातवर. बाकीचे सांगत नाहीत. बाप रे. अहो बायकांची तक्रार नाही, पण वकील म्हणून सांगतेय. आर्थिक व्यवहार माहिती पाहिजे. आर्थिक व्यवहार बायकोपासून लपवू नका. आणि एक गोष्ट फायनल, ज्येष्ठांनी मुलांच्या नावावर काही करताना किंवा कुणाच्याही नावावर तुम्हाला करायचं असेल, विश्वासात बायकोला घेतलंच पाहिजे. आता खूप प्रश्न आहेत. बायकोला माहिती नाहीये नवऱ्याचे व्यवहार. आज अडचणीत आली कुटुंब,